नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुधाकर पवार, इतिहास विभाग प्रमुख SVKT महाविद्यालय देवळाली कॅम्प। मित्रांनो, आपण आज तृतीय वर्ष कला वर्गासाठी शिकवल्या जाणाऱ्या विशेष स्तरावरील इतिहास विषयाचा आढावा म्हणजेच इतिहासाची ओळख अभ्यासणार आहोत। मानव व त्याच्या सभोवतालच्या समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून सामाजिक शास्त्र ओळखले जाते। त्यापैकी इतिहास हा एक विषय होय। पृथ्वीवर सजीव निर्माण झाल्यापासून इतिहासाला सुरुवात झाली। इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना असा अर्थ होतो। घटनांचा समग्रपणे अभ्यास करून केलेले लिखाण म्हणजे इतिहास होय। मानवी जीवनातील इतिहास हा विषय जीवनाशी निगडीत आहे। प्राध्यापक आर्थर मार्विक यांनी आपल्या द नेचर ऑफ हिस्ट्री या ग्रंथामध्ये इतिहास नसलेले लोक म्हणजे स्मृतिभ्रंश झालेला समाज असं म्हटलेलं आहे। हेनरी स्टॅनले कॉमेंजर असं म्हणतात, जर समाजाला इतिहास नसेल तर स्मृती नसलेल्या माणसासारखी त्याची अवस्था होते। त्यांच्या या विधानावरून व्यक्ती व समाजाच्या जीवनातील इतिहासाचे महत्त्व कळते। परंतु प्राचीन काळापासून हा इतिहास लिहिला गेला नाही। इतिहासात इतिहासकाराला गतकाळाला सजीव करावे लागते किंवा तसा प्रयत्न करावा लागतो। प्रामुख्याने इतिहास हा गतकाळाशी निगडीत आहे। आज आपण या तासात इतिहासाचा अर्थ, इतिहासाची व्याख्या, इतिहासाची व्याप्ती आणि इतिहास आणि सामाजिक शास्त्रे यांचा जो संबंध आहे तो पाहणार आहोत। आणि त्या निमित्ताने इतिहासाचा अर्थ, इतिहासाच्या व्याख्या, इतिहासाची व्याप्ती व इतिहासाचा सामाजिक शास्त्राशी असलेला संबंध समजावून घेणार आहोत। इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना असा अर्थ होतो। या घटनांचा समग्रपणे अभ्यास करून केलेलं लिखाण म्हणजे इतिहास होय। एखादी व्यक्ती आपल्या समाज जीवनात आलेल्या अनुभवांचा विचार करते, त्यापासून एखादा धडा घेते किंवा शिकण्याचा प्रयत्न करते, त्यावेळी तिला जे ज्ञान प्राप्त होते त्याच इतिहास म्हणतात। खरं म्हणजे इतिहास हा मानवी जीवनामध्ये व्यापक दृष्टिकोन निर्माण करणारा विषय आहे। इतिहासाच्या व्याख्या आज आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत। इतिहासात वैशिष्ट्यपूर्ण घटनांच्या नोंदी असतात। या घटनांचा अर्थ मानव जीवनाशी निगडीत असतो। त्याच्या आधारे भूतकाळातील चित्र उभी केली जातात। हे करीत असताना वर्तमानाचा अभ्यास व भविष्याचा अंदाज बांधला जातो। इतिहासाच्या अभ्यासास खऱ्या अर्थाने अभ्यासास व लिखाणास ग्रीक संस्कृतीपासून सुरुवात झाली। ग्रीकांनी सर्वप्रथम शास्त्रशुद्ध इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला व तशा प्रकारच्या व्याख्या सांगण्यास देखील सुरुवात झाली। ग्रीक तत्त्ववेत्ता डायोनिसस यांच्या मते इतिहास म्हणजे उदाहरणादाखल शिकवलेले तत्त्वज्ञान होय। ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या समाजाच्या जीवनात आलेल्या अनुभवांचा विचार करते, त्यापासून एखादा धडा शिकण्याचा प्रयत्न करते, त्यावेळी तिला जे ज्ञान प्राप्त होते त्यास इतिहास असं म्हणतात। असं मत डायोनिसस यांनी आपल्या व्याख्येद्वारे स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर पॉलिबस व थुसिडिडस यांनी जी व्याख्या केली आहे ती म्हणजे मानवी जीवनामध्ये घडलेल्या व लक्षात ठेवता येणाऱ्या घटनांची जंत्री, ज्या बाबी, ज्या गोष्टी घटना लक्षात ठेवण्यासारख्या आहेत किंवा असतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो, या घटनांच्या नोंदी म्हणजे इतिहास होय।
म्हणजे मानवी जीवनामध्ये ज्या घटना घडतात त्याला महत्त्व या ठिकाणी पॉलिबस व थ्युसिडिडस या इतिहासकारांनी दिलेलं आहे. त्यानंतर फ्रान्सिस बेकन यांनी जी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे मानवाला शहाणा बनविणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास होय. मानवाच्या या विकासाच्या टप्प्यामध्ये त्याच्या अंगी जे शहाणपण आलेलं आहे ते केवळ इतिहासामुळे आलेलं आहे, अशा प्रकारचं भाकीत या फ्रान्सिस बेकनने आपल्या या व्याख्येमधून केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्या मते इतिहासाच्या ज्ञानाने माणूस सुसंस्कृत होत असतो. त्यानंतर प्राध्यापक फिनले यांनी ही व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की इतिहास म्हणजे अनेक घटनांची सुसंगती लावून त्याचा परस्परांशी संबंध प्रस्थापित करणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास होय. फक्त घटनाच नव्हे तर सुसंगतवार क्रमाने मांडणे म्हणजे इतिहास होय, अशा पद्धतीची व्याख्या फिनले यांनी केलेली आहे, किंवा तशा प्रकारची विद्याशाखा म्हणजे इतिहास होय. याशिवाय प्राध्यापक मिटलॅन यांनी जी व्याख्या केलेली आहे ती अशी की इतिहास म्हणजे मानवाने जे केले किंवा ज्याचा उच्चार केला या सगळ्यांपेक्षा सुद्धा त्यांनी ज्याचा विचार केला त्याला इतिहास म्हणतात. जे केले त्यापेक्षा त्याचा विचार जे केलेला आहे त्याला इतिहास म्हणण्याचं श्रेय मिटलॅन यांच्याकडे जात असतं. याचा अर्थ इतिहासात एक वैचारिक प्रक्रिया आहे व त्यात स्वतःच्या मनाचे प्रतिबिंब हा व्यक्ती किंवा मानव पाहत असतो. याशिवाय इतिहासाच्या व्याख्यामध्ये प्राध्यापक रेनियर यांनी जी व्याख्या केली आहे ती पण आपण समजावून घेणार आहोत. इतिहास म्हणजे समाजामध्ये राहणाऱ्या लोकांची हकीकत होय. त्याच्यामध्ये कथा आपण सांगत असतो आणि कथारूपाने इतिहासाची मांडणी समाजासमोर होत असते. तर समाजाची किंवा समाजामध्ये राहणाऱ्या लोकांची हकीकत असं मत प्राध्यापक रेनियर यांनी आपल्या व्याख्येतून स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर प्राध्यापक लेकी यांनी असं मत मांडलेलं आहे की इतिहासाला तात्विक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ते म्हणतात इतिहास म्हणजे नैतिक संकल्पनांचा संग्रह व स्पष्टीकरण होय. नैतिक संकल्पनांचा संग्रह व स्पष्टीकरण होय. लेकींना इतिहास हा केवळ भौतिक व प्राकृतिक घटनांचा आढावा राहू नये असं वाटत असतं. त्यामुळे वैचारिक व नैतिक अंगाने मूल्यमापन केलं जातं असंही त्यांचा आग्रह आहे. म्हणजे नैतिकतेला या ठिकाणी प्राधान्य दिल्याचं प्राध्यापक लेकींच्या या व्याख्येमधून आपल्याला दिसतं. त्यानंतर कार्लाइल यांनी जी व्याख्या केलेली आहे इतिहासात असणाऱ्या व्यक्ती चित्रणास प्रभावी त्यांनी मानलेला आहे. त्यांच्या मते इतिहास म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींची चरित्रे आणि त्यांनी केलेली कामगिरी होय. कार्लाइलच्या मते सर्वसामान्य मनुष्य हा नेहमीच्या मार्गाने जीवन जात असतो, परंतु श्रेष्ठ व्यक्ती ज्या असतात त्या आपल्या प्रतिभेच्या जोरावर समाजाच्या दिशा बदलतात. म्हणून त्यांनी श्रेष्ठ व्यक्तींनाच आपल्या व्याख्येमधून प्राधान्य दिलेलं आहे. श्रेष्ठ शूर पराक्रमी व्यक्तींच्या गाथा गायल्या जातात, ते इतिहासाला रूप देतात असं मत कार्लाइलचं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. प्राध्यापक जॉन सिली यांनी इतिहास म्हणजे गतकाळातील राजकारण होय व वर्तमान काळातील राजकारण म्हणजे भावी इतिहास होय. राजकारणाला इतिहासामध्ये ओवण्याचं काम प्राध्यापक जॉन सिली यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. इतिहासाचा मुख्य उद्देश राजकारणातील मार्गदर्शन हाच आहे. त्यांच्या मते राजकारणाखेरीज दुसरी गोष्ट इतिहासात नसल्यामुळे तो दृष्टिकोन फारच संकुचित मात्र या ठिकाणी वाटतो. राजकारण हा इतिहासाचा घटक होऊ शकतो, परंतु फक्त राजकारण म्हणजे पूर्ण इतिहास असं म्हणता येणार नाही, यावर आक्षेप मात्र घेतले जातात. लॉर्ड ॲक्टन यांनी इतिहास म्हणजे मानवी स्वातंत्र्याची कथा असं म्हटलेलं आहे. मानवाच्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंतच्या विकासापर्यंतचे टप्पे त्यामध्ये येतात. स्वतःचा परावलंबनातून किंवा तो दुसऱ्याच्या आधिपत्याखाली असताना केलेल्या संघर्षातून स्वतःचं स्वातंत्र्य त्याने अबाधित करून घेतलं, या बाबी त्यांनी आपल्या व्याख्यामधून स्पष्ट केलेलं आहे. मित्रहो, इतिहासाची व्याख्या करताना प्रोफेसर A.L. राऊस म्हणतात की विशिष्ट अशा भौगोलिक व प्राकृतिक परिस्थितीमध्ये समाज करून राहणाऱ्या मानवी जीवनाची कथा म्हणजे इतिहास होय. म्हणजे राऊस यांच्या मते इतिहास घडण्यासाठी
भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरते. आपण म्हणू शकतो की छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून तोरणा किल्ला जिंकून केलेली आहे. जर सह्याद्रीची ही डोंगर रांग लाभली नसती तर कदाचित वेगळे प्रयत्न किंवा अधिकचे प्रयत्न छत्रपती शिवरायांना वेगळ्या माध्यमातून करावे लागले असते. या डोंगर रांगांचा फायदा घेऊन अफाट शत्रूवर मात करून सहजच हे हिंदवी स्वराज्य निर्माण करून इतिहास घडवला. म्हणजे असं म्हणता येईल की मराठ्यांचा इतिहास घडण्यासाठी येथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरलेली आहे. आणि प्रोफेसर A.L. राऊस यांच्या मते भौगोलिक परिस्थिती या ठिकाणी इतिहास घडण्यासाठी कारणीभूत ठरते हे थोडक्यात स्पष्ट होते. त्यानंतर प्राध्यापक E.H. कार यांच्या मते इतिहास म्हणजे वर्तमान काळ व भूतकाळ यांच्यातील कधी न संपणारा संवाद आहे. इतिहासकार कारच्या मते वर्तमान काळ व भूतकाळ यांच्यातील हे संबंध कधी न संपणारे असतात. कालानुरूप बदल होत असतो, व्यक्तीमध्ये त्याच्या परिणामामध्ये बदल होत असतो आणि सर्व घटनांच्या मुळाशी मानवी स्वभाव असतो. त्यांनी ही केलेली जी व्याख्या आहे ती समर्पक वाटते. याशिवाय टॉयनबी यांनी केलेली व्याख्या म्हणजे मानवी संस्कृतीचा उदय व ऱ्हास म्हणजे इतिहास होय. जगातील अनेक संस्कृत्यांचा तुलनात्मक अभ्यास करून टॉयनबीने ही व्याख्या तयार केल्याचे दिसून येतं. म्हणूनच इतिहासात संस्कृतीचा उदय व ऱ्हासाशिवाय काहीही नसतं असं ते म्हणतात. परंतु तसं नाही आहे. पृथ्वीच्या उदयापासून या मानवी जीवनाच्या आणि पृथ्वीच्या इतिहासाला सुरुवात झालेली आहे ही बाब मात्र टॉयनबी या ठिकाणी विसरतात. त्यानंतर हर्डर हे जर्मन विचारवंत होते. त्यांनी इतिहास म्हणजे घटनांची साखळी होय असं म्हटलेलं आहे. हर्डरच्या मते कोणतेही घटक इतिहासात एकांगीपणे तपासून पाहता येत नाही. म्हणून ज्या ज्या घटनांची एक विशिष्ट साखळी असते त्यांनाच महत्त्व प्राप्त होत असते. एकंदर वरील व्याख्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे कोणतीही एक व्याख्या इतिहासाची संकल्पना स्पष्ट करू शकत नाही. त्यासाठी सर्वच या व्याख्यांचा आधार घेणं गरजेचं आहे. विविध व्याख्यांच्या माध्यमातून इतिहास या संकल्पनेचा जो साकल्याने विचार पुढे येतो, यामध्ये इतिहासाच्या अभ्यासात मानव आणि समाज या दोन्ही घटकांचा समावेश होत असतो. इतिहासामध्ये मानवाच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला जातो. मानव हा समाजाचा घटक असल्यामुळे त्याला आपले कर्तृत्व दाखवता येते. खरं म्हणजे इतिहासाच्या जेवढ्या व्याख्या तयार झालेल्या आहेत तितकेच प्रकार इतिहासाचे देखील या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. मग त्यामध्ये राजकीय इतिहास असेल, संसदीय पद्धतीचा इतिहास असेल, राजनैतिक इतिहास असेल, लष्करी इतिहास असेल, कायद्याचा इतिहास असेल, वसाहतीचा इतिहास असेल, सामाजिक इतिहास असेल, सांस्कृतिक इतिहास असेल, धार्मिक इतिहास असेल, आर्थिक इतिहास, समकालीन इतिहास या सर्व बाबी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. आपण त्याचबरोबर इतिहास आणि सामाजिक शास्त्र ही समजावून घेणार आहोत. सामाजिक शास्त्र इतिहासपूरक शास्त्र म्हणून संबोधली जातात. मानवी जीवनाचा आढावा घेताना त्या आढाव्यासाठी सर्वात महत्त्वाची शाखा म्हणजे इतिहास होय. पृथ्वीवर सजीव निर्मिती जेव्हा झाली तेव्हापासून म्हणजे मानवी उत्पत्ती झाली तेव्हापासून मानवी इतिहासाला सुरुवात झाली असं आपण म्हणतो. इतिहास लेखन प्रक्रियेत जी शास्त्र उपयोगी ठरतात त्याला सहाय्यकारी शास्त्र असे म्हणतात. या सहाय्यकारी शास्त्रांमध्ये आपण सर्वप्रथम जे शास्त्र पाहणार आहोत ते राज्यशास्त्र. राज्यशास्त्र व इतिहास यांचा अतूट संबंध आहे. प्राचीन काळात इतिहास व राज्यशास्त्र हे एकच विषय होते. 19व्या शतकात राज्यशास्त्र व इतिहास हे वेगवेगळे शास्त्र बनले. यावरून या दोन विषयांच्या स्वरूपामध्ये साम्य आपल्याला आढळून येते. प्राध्यापक जॉन सिली असं म्हणतात की गत काळातील राजकारण म्हणजे वर्तमान काळातील इतिहास होय. वर्तमान काळातील राजकारण म्हणजे भविष्य काळातील इतिहास होय. यावरून दोन्ही विषयातील परस्पर संबंध आपल्याला दिसून येतो. राज्यशास्त्रामध्ये भूप्रदेश, लोकसंख्या, याशिवाय सरकार, सार्वभौमत्व यासारखे घटक येतात.
तेव्हा राज्य अस्तित्वात असतं. हे सर्व घटक अभ्यासले जातात. राज्यशास्त्र अभ्यासण्यासाठी ही संकल्पना समजावून घेणं गरजेचं असतं. प्राध्यापक ब्लांडशील यांच्या मते निश्चित भूप्रदेशात संघटित झालेले लोक म्हणजे राज्य होय. भाषा, धर्म, राष्ट्रीयत्वाची भावना, वंश, मानवी संस्कृती वरील सर्व घटकांचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये होत असतो. त्याचप्रमाणे राज्यशास्त्राच्या अभ्यासाला इतिहासाची मदत होते. वेगवेगळ्या राजकीय संकल्पना, राजकीय शासकीय संस्था काळाच्या ओघात कशा उत्क्रांत झाल्या, गतकालीन राजकीय संस्थांचे स्वरूप या ठिकाणी कसे होते, युद्धनीती कशी होती, ही माहिती इतिहासातून राज्यशास्त्राला किंवा राज्यशास्त्रज्ञ मिळवतात. त्यामुळे राजनीती तज्ज्ञांना इतिहास अध्ययन करणं गरजेचं ठरतं. पंडित जवाहरलाल नेहरू असतील, विन्स्टन चर्चिल असेल, फ्रँकलिन रूझवेल्ट असेल, यासारखी महान जागतिक मुत्सद्दी इतिहासाचे गाढे अभ्यासक होते आणि त्यांनी इतिहास व राज्यशास्त्र यांचा निकटचा संबंध आहे दाखवून दिलेला आहे. त्यानंतर दुसरा जो सहाय्यकारी शास्त्र म्हणून आपण विषय अभ्यासतो तो म्हणजे भूगोल होय. भूगोल व इतिहास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे, कारण भूगोल मानवी इतिहासावर परिणाम करत असतो. प्राध्यापक बेकल म्हणतात की समाज व मानव यांच्यावर भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव पडत असतो. इतिहास व भूगोल यांचा संबंध दाखवणारी ही व्याख्या या ठिकाणी आपल्याला म्हणावा लागेल. या ठिकाणी जो ग्रंथ लिहिला गेला आहे पिव्होट ऑफ हिस्ट्री, या ग्रंथामध्ये संपूर्ण जग व त्या दृष्टीने जगाचा अभ्यास केला पाहिजे असा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे. म्हणजे भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून जगाचा अभ्यास झाला पाहिजे. भौगोलिक परिस्थितीच्या आधारे मानवाचा विकास होत असतो. मानवाचे राहणे, खाणे, पिणे, स्वभाव या सर्व गोष्टी भौगोलिक परिस्थितीतून साकार होतात. त्यामुळे व्यक्ती विकासावर भौगोलिक बाबींचा परिणाम होत असतो. कोणत्याही देशाच्या इतिहासावर भूगोलाचा प्रभाव पडतो. भौगोलिक परिस्थितीनुसार मानवी शरीर प्रकृती, आवडीनिवडी, चालीरीती बनत असतात. उदाहरण, डोंगराळ प्रदेशातील लोक काटक व सडपातळ असतात, तर सुपीक प्रदेशातील संपन्न भागातील लोक स्थूल व आळशी असतात. निश्चितच डोंगराळ प्रदेशातील लोक काटक व शरीर प्रकृतीने धडधाकड असतात. असं जर म्हटलं तर आपल्या मावळ्यांचं शारीरिक वर्णन या ठिकाणी निश्चितच आपल्या लक्षात घेण्यासारखं आहे. डोंगर परिसरामध्ये राहणारे हे मावळे यांच्या शौर्यावर, पराक्रमावर, त्यांच्या काटकपणामुळे आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याचं दिसून येतं. जर्मन तत्त्वज्ञ इमॅन्युअल कॉन्टने इतिहास व भूगोल यांची तुलना अतिशय समर्पक भाषेत केलेली आहे. भूगोलाचा इतिहासावरील प्रभाव हा फारच मोठा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. याशिवाय दुसरा जो घटक आहे तो म्हणजे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र हे जरी स्वतंत्र शास्त्र असले तरी इतिहासाच्या अभ्यासकाला त्याचा मागोवा घ्यावा लागतो. प्राचीन कालखंडापासून आर्थिक घटकांच्या संदर्भात अनेकांनी खूपच चर्चा केलेली आहे. शक्तिशाली अर्थव्यवस्थेवर उभा असलेला समाज त्याचे असलेली वैभवशाली परंपरा किंवा इतिहास या ठिकाणी निर्माण करतो किंवा खूप मोठे सांस्कृतिक योगदान देतो असं मत मानलं जातं. या उलट कमकुवत अर्थव्यवस्थेवर उभा असलेला समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. उलट तो समाज विध्वंस होतो किंवा अराजकता त्या ठिकाणी निर्माण होते असे अंदाज किंवा कयास आपल्याला पाहावयास मिळतात किंवा आतापर्यंतच्या इतिहासाने तसे स्पष्ट केलेले आहे. उदाहरण अमेरिका असेल किंवा अफगाणिस्तान असेल, या देशांचा इतिहास जरी पाहिला तरी ह्या बाबी सहज स्पष्ट होतात. अर्थशास्त्राला इतिहासाचा कणा मानले जाते. आर्थिक अधपतनावर ऐतिहासिक अधपतन अवलंबून असते. उदाहरण द्यायचं झालं तर ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य मावळत नव्हता. याचे कारण त्यांची मजबूत आर्थिक परिस्थिती होय. म्हणजे इतिहास व अर्थशास्त्र हे परस्पर पूरक विषय आहे आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास करणे या ठिकाणी गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. मध्ययुगीन भारतीय इतिहास हा आर्थिक नियोजनावर, काही
महत्त्वाच्या गोष्टी घडल्याचं आपल्याला दिसून येतं. अकबराच्या कालखंडामध्ये राजा तोडरमल यांनी नवीन जमीन महसूल पद्धती आणली, ज्यांचा लोकांवर चांगला परिणाम झाला. त्यामुळे अकबराचं राज्य स्थिरावलं व विस्तारित होऊ शकलं. याशिवाय ब्रिटिश कालखंडामध्ये लॉर्ड कॉर्नवालिस याने कायमधारा पद्धती या ठिकाणी आणली आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेतील एक आमूलाग्र बदल या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. राजकीय अर्थशास्त्र या नावाची संकल्पना मांडून असे दाखवून दिलेले आहे की इतिहासकार जेवढा अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो तेवढ्याच प्रमाणात त्याच्या इतिहासाला अर्थ प्राप्त होतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. थोडक्यात काय तर अर्थशास्त्र व इतिहास यांचे हे परस्पर संबंध निकटचे संबंध आहे. त्यामुळे अर्थशास्त्राची गरज ही इतिहासाला पडत असते. याशिवाय शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे समाजशास्त्र होय. समाजशास्त्रामध्ये समाजशास्त्राचा आणि इतिहासाचा जवळचा संबंध आहे. हे दोन्ही विषय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. मानवाचा अभ्यास करीत असतात. समाजशास्त्र हे अलीकडील शास्त्र आहे. पूर्वी इतिहास व समाजशास्त्र हे दोन्ही एकत्रच विषय होते, परंतु त्यांच्या प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करण्यामागचे काम एमिले डर्कहॅम यांनी केले. समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉन्टने समाजाचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने करावा अशी भूमिका त्यांनी या कालखंडामध्ये मांडली. समाजशास्त्राची रचना, समाजाची प्रगती, स्थैर्य यांचा विचार करण्याची ऑगस्ट कॉन्टने या समाजशास्त्राचा पाया घातल्याचं आपल्याला दिसून येतं. इतिहास, भूगोल, समाजशास्त्र ही तीनही शास्त्र या ठिकाणी दिसाव्यास वेगळी असली तरी ती एकमेकांशी पूरक किंवा संबंधित आहे. त्यांच्या अभ्यासाची एक पद्धती असते. प्राध्यापक मार्विक असं म्हणतात की इतिहास व समाजशास्त्र यांच्यात लव हेटचे नाते आहे. म्हणजे दोन्ही विषयात काही बाबतीत वेगळेपणा असू शकेल, पण अभ्यासाचा घटक म्हणजे मानव एकच विषय आहे. मानव व मानवी समाज यांचा अभ्यास करणारे हे घटक आहे आणि त्यामुळे इतिहास या दोन्ही विषयामध्ये परस्पर पूरक व सहकार्य असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मित्रहो, आज आपण इतिहास म्हणजे गतकाळातील आढावा, इतिहासाच्या विविध व्याख्यांवरून असे जाणवते की मानवाचा आजपर्यंतचा समग्र अभ्यास म्हणजे इतिहास होय. इतिहासातील घटना विषयी सत्यता जाणून घेण्यास सामाजिक शास्त्रांची मदत होते, हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. इतिहासात सामाजिक शास्त्राची गरज आहेच, त्याचबरोबर इतिहास अभ्यासणं, इतिहासाचं महत्त्व समजावून घेणं हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आजच्या या तासावर आधारित मी तुम्हाला स्वाध्यायासाठी 2 प्रश्न देत आहे, जे गुगल क्लासरूमवर तुम्हाला पाहावयास मिळतील. इतिहास म्हणजे काय सांगून इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये इतिहासाच्या व्याख्या व इतिहासाचं स्वरूप तुम्ही थोडक्यात संकल्पनात्मक स्वरूपाने या ठिकाणी लिहायचं आहे. दुसरा जो प्रश्न आहे, इतिहास व सहाय्यकारी शास्त्र यांचा सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. मग त्यामध्ये राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, भूगोल असेल, समाजशास्त्र असेल, यांचा इतिहासाशी असलेला परस्पर पूरक जो संबंध आहे तो थोडक्यात आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करावायचा आहे. आपण पुढच्या तासाला म्हणजे आज जसा आपण इतिहासाचा अर्थ व व्याख्या, व्याप्ती आणि सहकारी शास्त्राचा आढावा घेतला, तसाच पुढील तासाला इतिहास संशोधन व इतिहास संशोधनाची साधने समजावून घेणार आहोत. तर आपण पुढच्या तासाला भेटूया. धन्यवाद.